तुमची ओळख करून द्या. हां, सुरू झाला. अण्णा, तुमचं नाव सांगा. संभाजी तानाजी कांबळे, माजी सरपंच. मग पत्ता सांगा पूर्ण. सांजा, जिल्हा धाराशिव. जिल्हा धाराशिव. बालाजी, तुमचं नाव सांगा. बालाजी जकाते. बा, दोघंही सांजा गावचे आहेत. हा सांजा गावचे. मग तुम्ही मागच्या वेळेस इकडं श्रीखंडेच्या पंचगव्य चिकित्सालयातून, स्वामी समर्थ मंदिराजवळील समर्थ पंचगव्य चिकित्सालयातून औषधं तुमच्या बालाजी तुमच्या मुलासाठी नेले होते. अण्णा, तुम्ही बी सोबत होता. नेले होते. मग त्या बालाजीच्या मुलासाठी पंचगव्य अमृत संजीवनीची औषधं आणि पंचगव्य अमृत संजीवनी अमृत नोनी ज्यूस नेलं. मग त्याचा काय परिणाम झाला त्या मुलाच्या पचनक्रियेवर, काय काय त्याला आजार होते आणि काय जे उपचार झाला, किती दिवसात झाला, ते तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये. मुलाला ज्यावेळेस आम्ही पंचकर्मांची औषधं चालू केली, हां अमृत संजीवनीची, हां तर त्यावेळेस औषधं आम्हाला दोन्ही पण दिलती. हां आणि औषध देत असताना औषधं आपण त्या मुलाला न पाहता एक तोंडी माहितीच्या आधारे सांगितलं असं असं मुलाचं त्रास आहे. आणि मुलाचा मूळ त्रास म्हणजे त्याला जेवण जात नव्हतं, चिडचिडपणा होता आणि पचनक्रिया, पोट साफ होत नव्हतं, असे तसा आजार होता. आणि त्या आजारामध्ये त्याचं ते बाहेरचं खाण्याच्या ओघानं म्हणजे घरातलं काही खातच नसायचं. बर फास्ट फूड. फास्ट फूड खाण्याच्या नादात त्यानं आपलं जे जेवण असते ते काही घेत नसायचं. आणि त्याच्या ओघानं त्याची जी प्रकृती होती ती ढासळलेली होती. बर. हां, तर त्या औषधं चालू केल्यापासून, औषध चालू केल्यावर आम्ही महिनाभर ते औषध कंटिन्यू केलं. हां, आणि त्याच्यानंतर हळूहळू ते रिझल्ट दाखवत गेलं. बर. आता मुलाची तब्येत चांगली आहे. मुलगा आता चांगला टायमिंगला जेवण करते. बर. बाहेरचं खायचं कमी झालेलं आहे. सफल झालं आता. हां हां, त्याचं पोटाचा प्रॉब्लेम बी कमी झाला. पोटाचा प्रॉब्लेम कमी झाला. 1 महिन्याच्या औषधानं तुमचे मुलाचे सगळे प्रॉब्लेम कमी झाले. 1 महिना पूर्ण खाल्लं त्याने. हां, झोप चांगला, झोप कमी चांगली. झोप टायमिंग करते. हां, बाहेरचं खायचं कमी झालं. तब्येत बी सुधारली. तब्येत मध्ये पण चांगले. किती फरक पडला तब्येतीमध्ये? वजनामध्ये काय किती वाढ झाली? वजनामध्ये 3 किलोची वाढ झाली. 1 महिन्यामध्ये साधारण 3 किलोची वाढ झाली. आणि सगळे काय जे काय प्रॉब्लेम होते ते 1 महिन्यामध्ये अमृत संजीवनी पंचगव्यच्या आयुर्वेदिक औषधीने सगळे प्रॉब्लेम मुलाचे सॉल्व्ह झाले. मुलाचं वय किती आहे तुमच्या? 8 वर्ष. 8 वर्ष. आता सध्याच्याला राहिला धाराशिवला आहेत ना मुलगा? हां, धाराशिवला आहे. मग आता तुमच्या मुलाला हे अनुभव आला. मग आता तुम्ही बाकीच्या म्हणजे जे काही पेशंट असतील, रुग्ण असतील, सगळ्या आजारावर आपल्याकडे उपचार आहे तिथं. लहान लेकरा 5 वर्षाच्या मुलापासून ते वयस्कर 100 वर्षाच्या वयस्करापासून वृद्धापासून, मग हे सगळ्या आजारावर आपल्याकडे अमृत नोनी ज्यूस आहे. हे ज्यूस वापरून सगळे आजार नीट होतात. मग तुम्ही काय संदेश द्याल बाकीच्या लोकांना, सांगा तुमच्या शब्दात. आता अमृत ज्यूस लोणी ज्यांना म्हणजे जी काही आपले शरीरामध्ये जे बी काही प्रॉब्लेम असतील, समजा पोट साफ होत नसेल किंवा भूक लागत नसेल किंवा समजा बाबा अशक्तपणा असेल, असे जे बी काही प्रॉब्लेम उद्भवत असतील, तर त्याच्यासाठी अमृत ज्यूस लोणीचा वापर केल्यावर त्याचा रिझल्ट थोडा हळूहळू येत राहते. आणि रिझल्ट असं येते की त्या व्यक्तीनं ते कंटिन्यू करावा असं त्या माणसाला वाटतं. बस हे संदेश सगळ्यांना द्या. धन्यवाद. तर या अमृत संजीवनी ज्यूस, अमृत नोनी ज्यूस घेण्यासाठी जो काही संपर्क नंबर आहे 99 21 53 75 07, वरोडा रोड, धाराशिव, या नंबरला संपर्क साधा. 94 22 46 46 85, वैद्यराज श्रीखंडे यांना संपर्क साधा. आणि आपले आयुष्यातून सगळे रोग घालवा, रोगमुक्त आयुष्य जगा, आनंदी आयुष्य जगा आणि एक आरोग्यमय जीवन, आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी अमृत नोनी ज्यूस हे फायदेशीर आहे. धन्यवाद.